काल जी घटना घडली रायते पुलावर, त्यामध्ये ज्या प्रवाशांचा मृत्यू झाला त्यांना सगळ्यात पहिले भावपूर्ण श्रद्धांजली. प्रश्न हाच आहे, वारंवार आहे, सगळ्या मुरबाडकरांचा आहे, शहापूरकरांचा आहे. डेव्हलपमेंट तर खूप केली साहेब तुम्ही, पण सरकारला, प्रशासनाला हाच प्रश्न राहील आमचा कायम की ग्रामस्थ म्हणून किंवा कोणीही तुम्ही काय प्रवाशांच्या त्या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या लोकांचा जीवाची काय तुमच्याकडे सेफ्टी आहे? काल जो अपघात घडला, ऑन द स्पॉट त्या लोकांना स्वतःचा जीव गमवावा लागला. आणि असे किती साऱ्या घटना होऊन गेल्यात ह्या रोडवर. प्रशासन तेवढ्यापुरतं कारवाई करते आणि नंतर ह्या गोष्टी विसरल्या जातात. परत तेच गोष्टी परत वारंवार घडत राहतात. आता तर हा महामार्ग घडला आहे. महामार्ग झाल्यावर तुम्हालाही समजू शकता की वेग लिमिट, गाड्यांच्या येणाऱ्या जाणाऱ्यावर हरकती ठेवणे, त्या लोकांना जर अशी घटना घडली तर ऑन द स्पॉट मदत करण्याची तेवढ्या तत्काल आपत्कालीन गोष्टी इथे पुरवठ्या आल्या पाहिजेत. पण तुम्हाला सांगू, अशा गोष्टी वारंवार इथे घडत राहतात आणि प्रशासनाचं याच्यावर लक्ष नाही आहे. मी असं नाही म्हणत की प्रशासन यावर दुर्लक्ष करते, पण तुम्हीच साहेब एक विचार करा की ज्या वाहनांमध्ये ह्या अशा किती साऱ्या बेकायदेशीर गाड्या आहेत ज्या तिकडे त्या रोडला चालवल्या जातात आणि त्यावर RTOचा, स्थायिक ट्रॅफिकवाल्यांचा जराही लक्ष नाही आहे. प्रश्न एवढाच आहे की जे प्रवासी त्यामध्ये गेले, दुखावले गेले, जे गंभीर जखमी झाले, त्यांच्या फॅमिलीचं काय? ते तर कुठेतरी पोट पाण्यासाठीच जात होते ना, नाही तर स्वतःच्या गाडीने नसते फिरले. कमर्शियल गाड्यांमध्ये कशाला ते आपल्या जीवाशी खेळून, एका गाडीमध्ये 12-13 जण फिरून कशाला ते जीवाशी खेळले असते? शेवटी त्यांना त्यांचा जीव गमावला लागला. एक स्थायिक ग्रामस्थ म्हणून, आणि असे करोडो ग्रामस्थ तिकडचे आहेत, त्यांनासाठी हाच एकच नक्की प्रश्न राहील, आमच्या जीवाशी काय? अशा खूप बेकायदेशीर गोष्टी तिथे घडत आहेत, त्यावर लक्ष ठेवावे आणि पुढे येणाऱ्या अशा गोष्टी कुठेतरी कमी होणार अशी आम्ही दिलगिरी करतो. कारण आम्हीही बघितलं आहे, लहानपणापासून खूप गोष्टी अशा बघितल्यात. मुरबाड रोड मी स्वतःच्या डोळ्यांनी होताना बघितलं आहे. अशा गोष्टी घडत राहिल्यात आणि त्यावर कधीच प्रशासनाने, मला वाटत नाही आहे, एक ठोस पाऊल उचललं. या घटनेनंतर तरी ठोस पाऊल उचलतील, मला एवढंच वाटतंय. आणि खरंच त्या 11 प्रवाशांचं